ओम श्री परमात्मने नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम। गोपाल कृष्ण महाराज की जय। परमेश्वराला आपलं करून घेण्याचं एक सरळ सोपं साधन म्हणजे त्याच्या पुढे अनन्य शरणागती, भक्ती करणे, त्याची भजन करणे, त्याचे गुणगान गाणे, हे सगळं काही परमेश्वरापर्यंत जाण्याचं एक मार्ग व्हावा त्यासाठी आपण करत असतो. बघा, आता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खरं तर भगवंताचं सहाय्य सगळ्यांनाच लागतं. काही जण मान्य करतात, काही जण मान्य करत नाहीत, एवढाच काय तो फरक. परंतु अंतर्यामी जे मान्य करत नाहीत, अंतर्यामी त्यांनाही कुठेतरी एक वाटत असतं की आपलं चांगलं झालं पाहिजे. मानत नाहीत की भगवंताची भक्ती केली पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे, पण वाटत असतं त्यांना की आपलं चांगलं झालं पाहिजे. कसं आहे, आपल्यापेक्षा वरिष्ठ कोणीतरी आहे, ही भावना जर आपल्या मनात सदैव जागृत असेल तर आपल्याला वंदन भक्तीचं खरं स्वरूप कळेल. आज आपण जी भक्ती बघणार आहोत, समर्थ म्हणतात नामस्मरणासारखीच ही भक्ती अत्यंत साधी, सरळ, सोपी आहे कलियुगामध्ये. म्हणजे आतापर्यंत आपण कोणकोणत्या भक्ती बघितल्या, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर सहज साध्य होणारी भक्ती म्हणजे नामस्मरण भक्ती आहे. कुठेही असा, कसेही असा, तुम्हाला नाम घेता येतं. त्या नामस्मरणाच्या तोडीस तोड कलियुगामध्ये अत्यंत साधी, सरळ, सोपी अशी भक्ती कोणती असेल की तुम्ही कुठेही असा, कसेही असा, वंदन करायला तुम्हाला कोणी अडवलेलं नाहीये. वंदन करणे याला काही बंधन नाहीये की तुम्ही शुचिर्भूतच असलं पाहिजे. आता अर्चन करायचं असेल, तुम्हाला पूजा करायची असेल, देवाऱ्यातल्या देवांचं तुम्हाला यथासांग कौतुक करायचं असेल, तर आधी आपण स्नान करणं आवश्यक आहे. कीर्तन भक्ती करायची असेल तर कीर्तनकाराला उत्तम असे त्याचे गुण त्याच्या आतमध्ये त्याने वागवावे लागतात. श्रवण भक्ती करण्यासाठी जो कोणी वक्ता असेल किंवा जे काही कोणी सांगत असतील त्याच्या पुढे जाऊन एक मनाने बसून ते श्रवण करणं अपेक्षित आहे. परंतु नामस्मरण भक्ती आणि वंदन भक्ती अशा आहेत की त्या ठिकाणी आपल्याला काही बंधनच नाही. रात्री झोपताना वंदन करू शकता, सकाळी उठल्या उठल्या वंदन करू शकता, दिवसभरात कुठेही असाल, कसेही असाल, वंदन करायला काहीही कसलीही अडकाठी नाही. आणि फायदा किती मोठा आहे, फायदा तर अतिप्रचंड आहे. आपण आधी थोडं सांसारिक उदाहरणं घेऊया आणि मग हळूहळू आपण परमार्थाकडे येऊया. मला सांगा, एखादी गोष्ट मला करवून घ्यायची आहे, मग ती आई-वडिलांना मुलांकडून करवून घ्यायची असेना किंवा लहानांना मोठ्यांकडून करवून घ्यायची का असेना, किंवा या जगामध्ये जिथे आपण काम करतो ते काम करण्यासाठी का होईना, आपल्यामध्ये नम्रता आणि प्रेम या दोन गोष्टी असणं आवश्यक आहे. हा जगाचा अनुभव आहे आणि ही जगाची रीत आहे. आपल्याला एखादं काम करवून घ्यायचं असेल, आता कोणीतरी सांगितलं की या ठिकाणी गेलात तर या माणसाकडून तुमचं हे काम होईल. मला सांगत आपण कसे जाऊ? ताठ्याने जाऊ का? अहंकार घेऊन जाऊ आपण? काम कोणाचं आहे? आपलं आहे. गरज कोणाला आहे? मला. मग मी अहंकार वागवणं योग्य आहे का? संसारामध्ये
आपलं काम पूर्ण व्हायचं असेल, नम्रता आणि प्रेम 2 गोष्टी आवश्यक आहेत. बघा, अगदी साधी-साधी उदाहरणं आहेत. आईला लहान मुलाकडून 5-6 वर्षाचं जे मूल असतं, काही सांगायचं असेल, पटकन ऐकत नाही. हल्लीची जनरेशन तर नाहीच. हल्लीच्या जनरेशनला इतके प्रश्न असतात की काय विचारू नका. मग हे असंच का करायचं? असं का करायचं? कोणी सांगितलं? कशासाठी? केव्हा? मग त्या अशा लहान मुलांकडून जर काम करवून घ्यायचं असेल आईला, तर मारून दटावून ती मुलं अजून रिॲक्ट होतात. अजून आपल्याला त्या आपल्या ॲक्शनकडून त्यांची रिॲक्शन मिळते. मग अगदी साधी-साधी गोष्ट जरी करवून घ्यायची असेल त्यांच्याकडून, मग त्यांना वेगळ्या पद्धतीने गोडीगुलाबीने सांगणं, की मग त्यांना ते पटतं. निदान ऐकून तरी घेतात आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. अनुभव आहे की नाही हा? उलटी केस पण आहे. मुलाला काही हवं असेल, तर मग मोठ्या माणसांजवळ जाऊन असं बोलेल, की "हे आत्ताच्या आत्ता मला आणून द्या." देईल का? आई देईल का आणून? नाही देणार. मग त्या लहान मुलाला काय करावं लागतं? प्रेमाने जाऊन बोलावं लागतं, की "हे करशील? हे देशील मला आणून?" असं प्रेमाने बोललं, की मग ती कामं होतात. आणि हाच नियम संसारात सगळ्या ठिकाणी लागू होतो. आपलं काम अडलेलं आहे, तर आपण ज्यांच्या पुढे जातो, नम्रता ठेवावी लागते. नमस्कार करावा लागतो आणि प्रेमाने बोलावं लागतं. या गोष्टी जर घडत नसतील, तर संसारात सहजासहजी कामं होत नाहीत. आणि ही गोष्ट अगदी अत्यंत खरी आहे. तर समर्थ म्हणतात, "नमस्कारास वेचावे न लगे, नमस्कारास कष्टावे न लगे, नमस्कारास काहीच न लगे, उपकरण सामग्री." संसारामध्ये जशी साधी-साधी कामं होण्यासाठी नमस्कार करणं आवश्यक आहे, तसं भगवंताच्या प्रती. आता मी सुरुवातीला म्हटलं, की काही जण मानतात, काही जण मानत नाहीत, की आपल्यापेक्षा वरिष्ठ या जगात कोणीतरी आहे. आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसाला रोज हाजी-हाजी नमस्कार करतील. परंतु सकलांहून वरिष्ठ असा जो परमेश्वर, त्याचं अस्तित्वच मानायला तयार नाही. परंतु माना किंवा नका मानू, तो आहे, हे मात्र नक्की. तर समर्थ म्हणतात, अशा भगवंताच्या प्रती आपल्याला जर असं वाटतं, आता आता मला सांगा संसारात असं वाटतं की नाही, की हे काम माझं व्हावं, हे माझं असं झालं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं बेसिक, की साधी-साधी उदाहरणं दिली 2-3. तसं मग वाटतं, की चांगली नोकरी मिळावी. मग कोणापुढे तुम्ही नमस्कार घालणार? चांगली नोकरी मिळण्यासाठी समोर तर कोणी नाहीये ना, अजून नोकरी मिळालेली नाहीये. मग नोकरी मिळण्यासाठी जे आधीच कंपनीत मोठ्या पदावर आहेत, त्यांना नमस्कार घालतोच की नाही? परंतु एकच नमस्कार असा घालावा, एकच वंदन असं करावं. संत म्हणतात, की "वंदे कुगळते वैकुंठ." एक नमस्कार तो घातला, की तो वैकुंठात त्या देवाला पोहोचला पाहिजे. त्या नमस्कारात भला मोठा फायदा आहे. आणि कोणते 2 सद्गुण आपल्याला अंगीकारावे लागतात त्यासाठी? एक आहे नम्रपणा आणि दुसरं आहे प्रेम. या 2 गोष्टींशिवाय वंदन भक्ती साधूच शकत नाही. नुसतंच आपलं देखले देवा दंडवत त्याला काही अर्थ नाही. तुमच्या मनामध्ये नम्र भाव आहे का नमस्कार घालताना? आता मी पण एक शिक्षक आहे. मलाही अनेक प्रकारचे विद्यार्थी गेल्या 12 वर्षामध्ये बघायला मिळालेले आहेत. कशासाठी येतात? का येतात? अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असे नमुने सापडतात. अन्यथा कितीही जग पुढे गेलं, तरी शिक्षकांच्या प्रती विद्यार्थ्यांचा आदर हा असतोच असतो. परंतु असतात काही, की नाही काय यांचं काय पटत नाही आपलं. मग नमस्कार, काय अगदी समोरच आले आता टाळू शकत नाही. मग आपलं काय 2 शब्द बोलले, नमस्कार केला, पुढे निघून गेले. नम्रता जोपर्यंत नाही, आता मी एक साधा शिक्षक आहे, पण मला कळतं, की कोण मनापासून रिस्पेक्ट देतंय आणि कोण नाही. मग जो या जगाचा अभियंता आहे, जो या जगाचा पालनकर्ता आहे, त्याला कळत नसेल, की कोण मनापासून नमस्कार करतंय आणि कोण कामचलाऊ काम करतंय.
नम्र भाव मनात असल्याशिवाय, आणि मला एक गोष्ट सांगा, नम्र भाव आपल्या मनात असेल तर कोणती गोष्ट गळून पडते, कोणता दुर्गुण घासून घासून थिटा होऊन जातो, तो आहे आपल्या आतमध्ये साचलेला अहंकार. आणि म्हणून वंदन भक्ती बद्दल मला विशेष प्रेम आहे. आपल्याला ना कोणासमोर वाकायची इच्छा नसते. संसारामध्ये अभिमान जसा जसा मोठा होतो आणि वय जसं माणसाचं वाढायला लागतं ना, बाकी काही कर्तृत्व केलं असेल नसेल आयुष्यामध्ये ते सोडून द्या. पण वय वाढायला लागलं, की माणसाला एक प्रकारचा वेगळाच अभिमान ग्रासतो, कळत नकळत. मग मीच बरोबर आहे, माझंच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, चुकतात तर बाकीचे, मी तर कधीच चुकत नाही. हे असे जेव्हा विचार मनात उमटायला लागतात, समजून जायचं आपल्याला अहंकाराची बाधा जबरदस्त झालेली आहे. आणि त्या अहंकाराला जमीनदोस्त करायचं असेल, कारण वाकलोच नाही कोणापुढे, नमस्कार करणे माहीतच नाही, दुसऱ्यांनी मला केला पाहिजे, मी काय नमस्कार करणार दुसऱ्यांना? माझं वय किती मोठं आहे, मी इतका शिकलोय, मला एवढं येतं, मी कधीच चुकत नाही, माझं बरोबरच आहे, दुसरेच मूर्ख आहेत, दुसऱ्यांचेच दोष दिसतात. हे जोपर्यंत मनात चालू आहे, वंदन भक्ती अजिबात साधणार नाही. कारण आपल्याला झुकताच येणार नाही. अरे संसारात जर आपण झुकू शकत नाही, परमार्थात काय झुकणार आपण? जर जे दिसतात अशा अशाश्वत लोकांपुढे, त्या देहांपुढे आपल्याला झुकायला होत नाही. त्यांच्यापुढे आपल्याला नीट वागता येत नाही. बरं, झुकणे म्हणजे 2 प्रकारचं नमस्कार करणं असतं. तेही मी तुम्हाला सांगून ठेवतो. एक म्हणजे कामापुरतं, गरज सरो वैद्य मरो टाईप. कामापुरतं, हां, आता नमस्कार, नंतर गेला खड्ड्यात. त्या नमस्कारात काही विशेष अर्थ नाही. अशा नात्यांमध्येही काही अर्थ नाही. समोर आल्यानंतर दाखवायचं, की अरे किती त्रास होतोय, गोडीगुलाबीने, आणि मागून प्रचंड नावं ठेवायची त्या व्यक्तीला, याच्यात काही अर्थ नाही. प्रेम, म्हणून मी म्हटलं ना, नम्रपणा आणि प्रेम या 2 धाग्यांना जुळवून आणलं, की वंदन भक्ती साधते. आणि हा संसाराचा आणि निसर्गाचा नियम आहे. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, पुन्हा परमार्थामधून मी परत संसारात आलो, की आपल्याला जर साधी-साधी गोष्टी करण्यासाठी संसारामध्ये वाकावं लागतं लोकांसमोर, तर साध्या-साध्या गोष्टींना जर आपण प्रभूचरणीच अर्पण केलं तर, हे माझं हे काम होत नाही, परमेश्वरा तूच बघ बाबा. जेव्हा आपण त्याच्यापुढे वाकू ना, त्या एका नमस्कारातच भला मोठा फायदा आहे, खरं सांगतो आपल्याला. नमस्कार, वंदन करणे, समर्थ म्हणतात, नमस्काराचं वेचावे न लगे, काहीही लागत नाही. असंच पाहिजे, तसंच पाहिजे. बाकी काही भक्तींमध्ये काही साधन तयार करावं लागतं. परंतु वंदन भक्तीमध्ये कशाचं बंधन नाही. नमस्काराचं कष्टावे न लगे. काही कष्टच नाही आहेत नमस्कारामध्ये. नमस्कार घालायला काय कष्ट आहेत मला सांगा? एखादी आवडती व्यक्ती दिसली, आदरणीय, आपोआप आपले हात जोडले जातात. काही कष्ट आहेत त्याच्यात? भगवंत काय बघतो? नमस्कार करण्यास कष्ट नाही आहेत. पण नमस्कार करण्याच्या मागचा भाव काय आहे? भाव तसा देव. नमस्कार करण्याच्या मागचा भाव कसा आहे बाबा तुझा? तुझ्या अंगी नम्रपणा आहे आणि तुझ्या आतमध्ये प्रेम आहे? का आपलं कामापुरतं नमस्कार करणं चालू आहे? अभिमान जमीनदोस्त करण्याची एकमात्र भक्ती वंदन भक्ती. जिथे वाकलो तिथे नम्रपणा धारण झाला. माझ्या आई म्हणतात, "होशील फारची छोटा रे, तरी होशील गुरुचा बेटा रे." गुरूंच्या पायी सुद्धा तुला जर जायचं असेल आणि त्यांची कृपा मिळवायची असेल, तुम्ही कोणत्याही संतांचं चरित्र काढून बघा. कधीही त्यांच्यामध्ये अहंकाराचा लवलेशही नाही. स्वतः संत पदाला पोचले तरी सुद्धा ते स्वतःला मी काही नाही असंच समजतात. माझे गुरु सर्वश्रेष्ठ. आणि हा भाव वंदन भक्ती उत्तमरित्या घडवून आणतो. आत्मसमर्पण जिथे आहे, खरं तर अहंकार जिथे गेला तिथे काय वाक्य उरतं? मला काही माहीत नाही, मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे. ज्याचे पायच मुळात जमिनीवर आहेत ना, त्याला पडायची भीती नसते. वंदन भक्तीमध्ये आपले पाय जमिनीवर राहतात, पडायची भीती नसते. त्यामुळे अहंकार जर वर वर गेला,
वंदन मग आपल्याला झेपत नाही, जमत नाही. अरे मग हा मला असं कसं बोलला? आतमध्ये वाघबाण ते टोचत राहतात आपल्याला. ज्याच्या अंगी अहंकार आहे त्याचं मन कधीही शांत असू शकत नाही. ज्याच्यामध्ये नम्रता आहे, ज्याच्यामध्ये वंदन भक्ती ज्याने जाणली आहे, त्याला दुःख कधीही शिवू शकत नाही. कारण आपल्याला दुःख कशाचं होतं? आपल्याला दुःख माणसांचं होतं. हा मला असं बोलला, याच्यामुळे मला दुःख झालं, हा माझ्याशी असं वागतो. परंतु चराचरातच जर भगवंत दिसतोय, तर ही त्याचीच लीला आहे. हे वंदन भक्तीचं एक आगळं वेगळं प्रतीक आहे. आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं? वंदन भक्ती दोन गुणांनी आत्मसात होते. एक आहे प्रेम आणि दुसरं आहे नम्रता. आणि त्यामुळे गळून पडतो तो अहंकार. हे आत्तापर्यंत सारांश रूपाने आपण पाहिलं. आता जो दुसरा दुसरा कोपरा मी तुम्हाला सांगणार आहे या वंदन भक्तीचा, तो गर्भित अर्थाने लक्षात घ्यायचा आहे. आता सांसारिक दृष्ट्या उदाहरणं देताना आणि त्याला पारमार्थाशी जोडताना आता मी थोडंसं तुम्हाला गर्भित अर्थाकडे घेऊन जातो वंदन भक्तीच्या. वंदन भक्ती तर स्थूल रूपाने कळली आम्हाला. नमस्कार करणं योग्य. आपलं कामं होतात सांसारिक अर्थ. आणि सकल वरिष्ठांहून वरिष्ठ कोणीतरी आहे या जगामध्ये, हा नम्र भाव आपल्या मनात असावा आणि आपले पाय जमिनीवर राहावेत म्हणून वंदन भक्ती. परंतु वंदन जेव्हा भगवंताला असतं की नाही, तेव्हा तिथे उपाधी शिल्लक उरत नाही. मग भगवंताने निर्माण केलेल्या ह्या अखिल जीवमात्र सृष्टीमध्ये बाह्य देह त्यागावा आणि नमस्कार घडावा तो त्या देहाच्या आतमध्ये असलेल्या अंतरंगातील पांडुरंगाला. हे भक्तीचं सर्वश्रेष्ठ रूप आहे. मग नमस्कार कोणासही घालावा. साध्या साध्या गोष्टी कोणी केली वंदन भक्ती? वंदन भक्ती अक्रूराने केलेली आहे. अक्रूराने जेव्हा वंदन भक्ती केली, ही गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की अक्रूर त्याला कंसाने सांगितलं, जा गोकुळात जा आणि कृष्णाला घेऊन या इकडे मथुरेमध्ये. त्यावेळेला श्रीकृष्ण भेट होणार म्हणून गोकुळाच्या वेशीपर्यंत आल्यावरच अक्रूराने रथातून उतरलेला आहे अक्रूर. आणि सगळ्या ठिकाणी वंदन करायला सुरुवात केलेली आहे. चिखलामध्ये, मातीमध्ये जी गायींची पावलं उमटली आहेत, त्या गोखुरांना वंदन केलं, की तुम्हाला गायींना, की हे गोमाते तुम्हाला भगवंताचा सगुण सहवास लाभतो. किती भाग्यवान आहात. वृक्ष, वल्ली, जे जी झाडं दिसतायत, त्या सगळ्या झाडांना अक्रूराने वंदन करायला सुरुवात केली, की तुम्हाला श्रीकृष्णाचा इथे गायी चरायला आलेल्या निमित्ताने तुम्हाला त्याचा स्पर्श घडतो. माझ्यापेक्षा तर तुम्ही पावन आहात. प्रत्येक पावलाला जी गोपालांची पावलं, की याच्यामध्ये माझ्या कान्होबाचीही पावलं कुठेतरी असतील. म्हणून प्रत्येक पावलाला वंदन करत 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 अक्रूर श्रीकृष्णाच्या नंदवाड्यावरती आलेला आहे. मला सांगा काय भाव असेल अक्रूराचा? अक्रूराचा काय अत्युच्च सीमा असेल वंदन भक्तीची, की चराचरात भगवंत दिसतोय, की मातीत उमटलेल्या गोखुरामध्ये सुद्धा त्याला कान्होबाचं प्रत्यंतर येतंय, की ह्या पावलांचं भाग्य एवढं, की ह्या पावलांबरोबर माझा कान्होबा चालतो. या वृक्षलतांचं भाग्य एवढं, की माझ्या कान्होबाचा स्पर्श या वृक्षलतांना होतो. वंदन भक्तीची ही परिसीमा आहे. सजीव निर्जीव सगळ्या ठिकाणी भगवंताचा अंश दिसणे, मग याच्या पलीकडे काही राहतच नाही. सांगू तुम्हाला, एकदा हे कळलं ना, की याच्या पलीकडे काही राहत नाही. वंदन भक्ती ही साधणं कठीण आहे. आणि जर ती वंदन भक्ती साधायची असेल तर वंदन भक्तीचा गर्भितार्थ लक्षात घ्या. फक्त माझ्यापेक्षा वयानी, मानानी, अनुभवानीच मोठे असलेल्या माणसांसमोर झुकणं हे स्थूल रूपाने झालं. परंतु अवघं जग पांडुरंग ही भावना मनामध्ये होणं आणि व्यक्ती निंदक असो
किंवा तुमची स्तुती करणारी असो, शत्रू असो मित्र असो, या जगातली तुच्छातितुच्छ इतरांना वाटणारी अशी वस्तू असो, किंवा या जगात उत्तमातली उत्तम अशी लोकांना वाटणारी वस्तू असो, जिथे आप परभाव नष्ट होतो तिथे वंदन भक्ती पारमार्थिक रूप धारण करते. सर्व चराचरामध्ये भगवंत आहे, भगवंताशिवाय बाकी काही नाही. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा आहे की एक व्यक्ती सगळ्या जीवांना नमस्कार करत असे. सगळ्या कोणाही माणसाशी बोलताना पहिले तो भगवंताचं नाम घेत असे की अरे भगवंतच माझ्याशी बोलायला थांबलाय, भगवंतच माझ्यासाठी काम करतोय, भगवंतच माझ्यासाठी हे करतोय, भगवंतच माझ्याकडे चालून आलाय. आप परभाव नष्ट, चराचरामध्ये भगवंत दिसायला लागला. प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक पशु पक्ष्याला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीला ती व्यक्ती वंदन करत असे. एकदा गंमत अशी झाली की एक गाढव मरून पडलेलं असतं आणि त्या गाढवाला ते जो देह मरून पडलाय सवयीप्रमाणे ती व्यक्ती त्या देहाच्या अंतरंगातील पांडुरंगाला नमन करण्यासाठी त्या मृत असलेल्या गाढवाला स्पर्श करते आणि ते गाढव उठून बसतं. म्हणे असं होऊ शकेल? आजची जनरेशन म्हणेल काय सांगतात, म्हणे भक्ती करतात, हात लावला की प्रेत उठून बसतं. असं व्हायला लागलं तर बघायला नको कलियुगामध्ये असं होऊ शकेल? आता विषय निघाला म्हणून आपल्याला सांगतो. अनेक संतांच्या चरित्रामध्ये असे प्रसंग आहेत, अनेक संतांच्या चरित्रामध्ये, की स्पर्श होतो आणि तो देह, मृत असलेला देह म्हणजे ज्याच्यातून चैतन्य पूर्णपणे निघून गेलेलं आहे, असा देह पुन्हा सचेतन होतो. असं होऊ शकेल? जसं त्या वंदन भक्तीमध्ये त्या व्यक्तीने वंदन केलं, ते गाढव उठून बसलं, कारण त्या मृतदेहामध्ये पुन्हा ते चैतन्य त्याच्या वंदन भक्तीच्या प्रेमाखातर प्रगट झालेलं आहे. ते गाढव उठून बसलं पुन्हा. त्याच्यामध्येही भगवंतच आहे. सर्व चराचरामध्ये भगवंत आहे. तर प्रश्न असा की असं होऊ शकेल? आता तुम्हाला थोडंसं सायंटिफिक सांगतो, पटलं तर बघा, पण हे खरं आहे, माना नका मानू. गोंदवलेकर महाराजांना एका भक्ताने हा प्रश्न विचारला होता की महाराज, असं हात लावला आणि प्रेत उठून बसलं, हे कसं शक्य आहे? म्हणजे सामान्य बुद्धीला, माझ्यासारख्या बुद्धीला हे न पटण्यासारखं आहे. हे सुद्धा वंदन भक्तीतच मोडेल. श्रोता कसा असावा, म्हणजे शिष्यानी कसं असावं वंदन करताना, याचंही उदाहरण मी तुम्हाला देईन. जसं मी तुम्हाला माझंही उदाहरण दिलं, शिक्षक असताना कळतं कोण वंदन मनापासून करतंय कोण नाही. गोंदवलेकर महाराजांनी त्याचा प्रश्न ऐकून घेतला. गोंदवलेकर महाराज म्हणाले, बाळा, आपण आयुष्यामध्ये, संसारामध्ये प्रॉव्हिडंट फंड काढतो, नोकरी चालू असते तेव्हा, किंवा आपण आपल्या जीवनामध्ये तरुण वयामध्ये LIC पॉलिसी काढून ठेवतो. काय उपयोग असतो त्याचा? आपण प्रॉव्हिडंट फंड काढतो किंवा LIC पॉलिसी काढतो, याचा उद्देश एवढाच असतो की आजपासून 25 वर्षांनी, 30 वर्षांनी, 35 वर्षांनी जेव्हा कधी ती पॉलिसी, तो फंड मॅच्युअर होईल, तेव्हा मला तेवढी रक्कम आयुष्याच्या त्या उत्तरार्धामध्ये मिळाली पाहिजे. हा हेतू असतो की नाही? परंतु LIC पॉलिसी काढल्यानंतर किंवा प्रॉव्हिडंट फंड काढल्यानंतर जो 25 वर्षांनी, 30 वर्षांनी मॅच्युअर्ड होणार आहे, परंतु अचानक आत्ता 20 वर्ष आधीच जर काही गरज लागली पैशांची, चांगल्या कामासाठी किंवा दुःखात हॉस्पिटलमध्ये वगैरे पटकन जर गरज लागली, तर माणूस काय करतो? त्या प्रॉव्हिडंट फंडमधून थोडेसे पैसे आत्ता विड्रॉ करतो, जे त्याला मॅच्युअर्ड होताना मिळणार नाहीत. तो डिफरन्स होऊन मिळतो. हे तर सगळ्यांना मान्य आहे. LIC पॉलिसीमध्ये सुद्धा आपण जी एक रक्कम त्यातून थोडी काढून घेतो, ती रक्कम आपल्याला तेव्हा मॅच्युअर्ड होताना मग मिळत नाही. त्याचप्रमाणे संतांना, जे सिद्ध पुरुष आहेत, त्यांना स्वतःचे आणि इतरांचे सुद्धा मागचे आणि पुढचे सगळे जन्म दिसत असतात. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? जी सृष्टी भगवंताने निर्माण केली, त्या भगवंताला सगळं मागचं पुढचं माहिती आहे की नाही?
अशा वेळेला एखादा अंश परमेश्वराचा मनुष्य रूपाने जन्म घेतल्यानंतर संत पदाला पोहोचला, म्हणजे परमेश्वर रूपच झाला, तर जे परमेश्वराला दिसतं तेच त्या संतालाही दिसतं, तेच त्या सिद्धपुरुषालाही दिसतं. सर्व सिद्धी प्राप्त होतात. अनाहत चक्राचं असं वैशिष्ट्य आहे, आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत त्यामध्ये जे अत्यंत खालच्या नाडीमध्ये जे चक्र बसलेलं आहे ते अनाहत चक्र, मूलाधार चक्र, अनाहत नाही, सॉरी, माफ करा, मूलाधार चक्र. ते मूलाधार चक्र, अनाहत चक्र जरा वर असतं, मूलाधार चक्र खाली असतं कमरेच्या इथे. मूलाधार चक्राचं वैशिष्ट्य असं आहे की ते मूलाधार चक्र जर जागृत झालं तर त्या व्यक्तीला मागचे पुढचे सगळे जन्म दिसतात. गणपती अथर्व शीर्षात आहे ना, त्वां मूलाधारो स्थितोऽसि नित्यम. मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता गणपती आहे. तर मूलाधार चक्र मागचे पुढचे जन्म दिसतात. अशा वेळेला पुढच्या काही जन्मांमध्ये आपलं जे आयुष्य काही वर्ष आहेत, ती वर्ष, तितका समय काढून सिद्धपुरुष या जन्मामध्ये वाढवून देऊ शकतात. आणि ही सिद्धी सामान्य माणसाच्या बुद्धीला तशी न पटण्यासारखी आहे, कारण आपली तेवढी लेव्हलच नाही. मी तुम्हाला साधं उदाहरण देऊ आता, ज्यांना माझं उदाहरण पटलं नसेल, हे काही मी माझं ज्ञान सांगत नाहीये, जे मी माझ्यापेक्षा वरिष्ठ लोकांकडून ऐकलेलं आणि काही पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय. तर आता हे काही काहींना पटत नाही, मग त्यांच्यासाठी मी उदाहरण देतो. माझ्याकडे 7वी-8वीला जी मुलं येतात, त्यांना एकदम मी 12वीचं जर शिकवलं तर त्यांना ते कळेल का? किंवा त्यांना ते पटेल का? पटणार नाही, कारण त्यांना ते कळत नाहीये. कारण त्यांची तेवढी बुद्धी प्रगल्भ झालेली नाहीये. त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो. संतांच्या चरित्रात जितके म्हणून चमत्कारिक प्रसंग होतात, सगळ्याला विज्ञानाचं अधिष्ठान असतं. विज्ञानाशिवाय कोणतेही चमत्कार घडत नाहीत. कोणत्याही गोष्टीला वैज्ञानिक संदर्भ देता येतो. परंतु आपल्याला जर तेवढी आपली बुद्धीच प्रगल्भ झालेली नसेल, नवीन काही स्वीकारायचीच तयारी नसेल, मी मोठा, मला सगळं कळतं, हे काय सगळं थोतांडच लिहून ठेवलेलं आहे, असा जोपर्यंत ॲटिट्यूड मनात आहे, तोपर्यंत हे स्वीकारू शकत नाही. जोपर्यंत स्वीकारू शकत नाही, तोपर्यंत नम्रता अंगी येणार नाही. नम्रता अंगी आल्याशिवाय वंदन भक्ती जमणार नाही. वंदन भक्ती जमण्याचं फार मोठं सूत्र तुम्हाला मी सांगितलंय आज. पहिलं काय, की वंदन भक्ती करण्यासाठी आपल्या मनाचा भाव, आता मी तुम्हाला आधी थोडं सांगितलं की शिष्य कसा असावा. शिष्य प्रश्न पण जेव्हा विचारतो ना, तेव्हा तो किती गुरुला वंदनीय मानतोय हे कळतं. म्हणजे काही काही स्टुडंट असेही मला भेटतात, जे माझंच नॉलेज टेस्ट करायला प्रश्न विचारतात, की बघू सरांना माहिती आहे का ही गोष्ट. लगेच कळतं, आणि शिक्षक म्हणून मला ते लगेच कळतं. काही काही अत्यंत जिव्हाळ्याने विचारतात, की सर हे असं कसं बरं असेल. विचारण्याची टोन पण बदलते जेव्हा आपल्या मनामध्ये वंदनीय भाव नसतो. मी तुम्हाला सांगतो, आपल्या विचारण्याची टोन पण बदलते जेव्हा आपल्या मनामध्ये वंदनीय भाव नाही आहे. आणि म्हणून वंदन भक्ती साधण्यासाठी प्रथमतः नम्रता अंगी असणं, आणि ज्याला आपण वंदन करतोय त्याच्याविषयी प्रेम असणं. जिथे प्रेम आहे तिथे व्यवहार होऊ शकत नाही, तिथे प्रतारणा होऊ शकत नाही. भगवंताच्या चरणी निदान सुरुवातीला वंदन करताना आपलं प्रेम नसेल, की हे काम व्हावं, ते काम व्हावं, ही इच्छा सकाम हेतू जरी धरून चालत असलो, काही महिने किंवा काही वर्ष होऊन गेल्यावरती का होईना, आपलं वंदन निष्काम झालं पाहिजे भगवंताच्या चरणी. काही नको, बस सर्वेपि सुखिनः सन्तु ही एक प्रार्थना करणं आवश्यक आहे. हे जेव्हा समजेल ना, वंदन भक्ती खऱ्या अर्थाने कळेल. देवापुढे वंदन केल्यानंतर आधी जर मी फक्त स्वतःसाठी मागत होतो, आणि आता देवापुढे वंदन केल्यानंतर मी फक्त एवढंच मागतोय, की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हा व्यापक नमस्कार भगवंताला पोचल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंतापुढे सगळे फक्त स्वतःसाठीच मागतायत. भगवंतापुढे इतरांसाठी मागणारा कोण आहे मला सांगा? विरळच. भगवंतापुढे नमस्कार करताना सगळे स्वतःसाठीच मागतात. इतरांसाठी मागतो का आपण? स्वतःलाच प्रश्न विचारा. इतरांसाठी कोणी काही मागत नाही, वेळच नाहीये तेवढा. म्हणून वंदन भक्ती व्यापक करायची असेल तर तू मला ज्या स्थितीत ठेवलंयस ते माझ्या प्रारब्धानुसार ठेवलंयस. आणि दुसरा व्यापक अर्थ, जो गर्भितार्थ आहे वंदन भक्तीचा,
की वंदन भक्ती करताना चराचरामध्ये भगवंताचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. मग ती गोष्ट किती लहान असो किंवा मोठी असो. ज्या वेळेला बाह्य स्वरूप सोडून आपल्याला अंतरंगाकडे फक्त लक्ष जायला लागेल ना, ती व्यक्ती लहान आहे का मोठी आहे, कुरूप आहे का सुंदर आहे, चांगली आहे का वाईट आहे, हा सगळा भावच नष्ट होतो. आणि तिथे भगवंताच्या प्रती आपली भक्ती रुजू झाल्याशिवाय राहणारच नाही. भगवंत आपल्याला तिथल्या तिथे आपला करेल, की अरे ह्याने मर्म जाणलं. वंदन भक्तीमधून मर्म जाणायचंय, की सर्वांभूती परमेश्वर. बोलायला सोपं आहे, सर्वांभूती परमेश्वर. वंदन भक्तीने ते साध्य होऊ शकतं. खऱ्या अर्थाने भगवंताला सत्याचा प्रकाश दिसू शकतो, जर वंदन भक्तीचा गर्भितार्थ आपल्याला कळला तर. तर अशी वंदन भक्ती निदान आपण सुरुवातीला अंशतः तरी चालू करू. अंशतः तरी चालू करू, की फक्त माणसांमध्ये आधी नम्रपणे आपण वागायला शिकूया, की निदान माणसांशी तरी, की ठीक आहे, समोरचा माझ्याशी नीट वागत नाहीये. आपण जास्त त्याला त्रास होईल असं न वागणं, इथून तर निदान सुरुवात करू. उगाच दुसऱ्याला दोष न देणं, इथून तरी सुरुवात करूया. दुसऱ्यांची निंदा न करणं, इथून तरी सुरुवात करूया आपण. अंशतः तरी सुरुवात करू, म्हणजे हळूहळू आपल्याला डिफरन्स कळायला लागेल, फरक कळायला लागेल. हे मी तुम्हाला स्वानुभवावरून सांगतो. तर अशी ही वंदन भक्ती अंशतः आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि ते सांगण्यासाठी आज आपण वंदन भक्तीचं थोडक्यात मनोगत बघितलं. माझे बोबडे बोल तुम्ही ऐकून घेतलेत. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.